ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हाय हाय. अगं एक गुड न्यूज आहे. त्या देवधरांचं काम केलं होतं ना आपण इंटिरियरचं, त्यांनी त्यांच्या शॉपची जबाबदारी पण आपल्यावर सोपवली आहे. ते जाऊ दे, माझ्याकडे सुद्धा एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? यू नो व्हॉट, मम्मानी मला एक नवीन प्रोजेक्ट दिला हँडल करायला. व्हॉट? अगं अवी, त्यांनी त्यांच्या नवीन बुटीकची जबाबदारी संपूर्णपणे मला सोपवली आहे. इजंट दॅट ग्रेट? अगं त्या मला म्हणाल्या की तुम्हाला कलर स्कीम्सचा आणि डिझाईनचा एवढा छान सेन्स आहे, यू शुड हँडल दिस प्रोजेक्ट इंडिपेंडेंटली. अरे वा, उपरती झालेली दिसते. अगं नक्कीच उपरती झाली आहे आणि त्या इतकं मनापासून बोलल्या. सो थ्रिल्ड. आशू, तू लगेच हो नाही ना म्हटलीस? नाहीतर त्यांना वाटायचं की त्यांनी ऑफर केली आणि तू हुरळून गेलीस. अगं नॅचरली, एवढी छान संधी मी का म्हणून सोडू? हो, खरं आहे तुझं. खरोखरच तुझ्यासाठी ही खूप छान संधी आहे. अँड आय एम जेन्युइनली हॅपी फॉर यू. पण तरी पण मला सारखं असं वाटतंय की मम्मानी असं अचानक मम्मांना तुला त्यांच्या बाजूला करून घ्यायचं असणार आशू. म्हणून अवी, अगं हा काय वेडेपणा? आपण मम्मांची प्रत्येक गोष्ट नेगेटिव्हच घ्यायला पाहिजे का? अगं त्यांना खरंच माझ्याबद्दल कौतुक वाटत असेल, पॉसिबल ना? आणि मला तर इतका आनंद झालाय, मला इतका उत्साह वाटतोय. यु नो, माझ्या मनात मी असे खूप डिझाईन्स बनवून ठेवली आहेत. मी एक्सलंट काम करणार आहे त्यांच्यासाठी. त्यांना अगदी इम्प्रेस करून सोडणार आहे. रिअली, आय एम सो हॅपी. शौनक, तेजू घे. तुम्हाला काय हवंय दुधामध्ये? कॉफी घालून देऊ का आणखीन काही? नको, काय नको. का? आश्रमात दूध तरी कुठे मिळतं आणि तिथेच तर पाठवणार आहेत मला. तेजू, तुला आश्रमात जावं लागणार आहे हे कुणी सांगितलं तुला बाबा? माझ्या आईने, आईनी? म्हणजे साधनाने. ती कुठे भेटली तुला? क्लासला जाताना. काय भाईये? अरे ऐकतोयस ना तू? संजीव, अनिता, अगं पेपर मध्ये सुद्धा छापून आले आपल्या केस बद्दल. काय? काही नाही, म्हणजे अरे सांग ना. यापूर्वी अशी केस कधी फॅमिली कोर्टात आली नव्हती आणि या केसचा निकाल खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण अशा तऱ्हेने दत्तक पत्र रद्द झाल्यास दत्तक घेण्यापासून लोक परावृत्त होतील असं म्हणलं. बघू. अगं मी वाचून दाखवलं ना, बास. मला बघायचंय ते.
दत्तक घेणाऱ्या सौ अनिता देशमुख या मुलांचं पालनपोषण योग्य रीतीने करण्यास असमर्थ असल्याचा दावा आश्रमाने केलाय. सौ देशमुख यांनी यापूर्वीही त्यांचा मतिमंद धीर याचा छळ केला आणि क्रूरपणे मारहाणही केली. त्यांच्या छळाला कंटाळून त्यांचा धीर घर सोडून गेला होता. देशमुख यांनी पैशाच्या लोभापायी तेजसची परीक्षा असून त्याला शूटिंगसाठी नेलं. ही स्त्री आई बनण्यास लायक नाही, त्यामुळे तेजसचं हित धोक्यात असल्याचा आश्रमवासियांचा दावा आहे. बदनामी केली आहे म्हणजे अशी आहे मी, अशी आहे. बाहेर तोंड टाकवायला जागा नाही मला आता. काय करू मी, काय करू? अनिता रडू नको ना. वहिनी रडू नको, रडू नको. मारलं होतं ना तुला मी, मार तू पण मारून घे. वहिनी मी सांगेन, तू चांगली, तू नाही मारलं, मी सांगेन. अरे वा बेटा. अरे बाबा. काय चाललंय? काही नाही, मगाशी मॅगझिन्स वाचत होते. कंटाळा आला म्हणून झाडांना पाणी घालायला घेतलं. बसा. थोडक्यात बायलिंगुअल युअर टाइम. पुढे काय करायचं ठरवलं बेटा तू? कशाबद्दल? काय आहे म्हणजे तुझ्या आईसारखा तुला कुठल्या करिअर मध्ये वगैरे काही इंटरेस्ट नाही का? खरं सांगायचं बाबा तर नाही. अरे बेटा काय बरं का, माणसं नाही असं नुसता वेळ घालवत बसणं योग्य नाही. काहीतरी करायला हवं ना, नाही का? समथिंग क्रिएटिव्ह. तू तुझ्या नवऱ्याच्या फॅक्टरीत का नाही जात? मी म्हणजे मी तिथे जाऊन काय करणार? मी तर त्या फील्ड मध्ये नाहीये बाबा. अच्छा. अरे पण बेटा तुझं आवडीचं फील्ड कुठलं याचा तरी काय विचार केलास का? तुझी आई सांगत होती शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना तू अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून गाजली होतीस. अशा तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थिनीनं गॉसिप मॅगझिन्स मध्ये वाचण्यात वेळ घालवायचा. आपली बुद्धी आपली हुशारी अशी वाया घालवायची. व्हेरी अनफेअर. स्वतःवरच अन्याय करण्यासारखं आहे. हा काय आहे, तुझे एखादं अतिशय आवडीचं फील्ड आहे त्यात स्वतःला तू झोकून दिलंस, माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे. पण तसं नसेल तर स्वतःच्या घरच्या बिझनेसमध्ये फॅक्टरीमध्ये तू लक्ष घालायला हवंस. एवढी बुद्धी तर तुला आहे, त्या गोष्टी तू समजून घ्यायला हव्यास. घेशील.
बर समजा तुला काय अडचण आली ना, कसलीही, मी समजावून सांगेन ना तुला. मी सांग. बाबा काय एक म्हणतो? सांगू? काय? तुम्ही आल्यापासून ना मला खूप वेगळं वाटतंय. म्हणजे 4 भिंतींना छताची सावली मिळावी ना तसं. तुम्हाला एक रिक्वेस्ट करू? कसली? तुम्ही प्लीज आम्हाला सोडून जाऊ नका. मला तुम्ही आल्यापासून खूप आधार वाटतोय मला. तुम्हाला आई कधी सांगणार नाही, पण मला माहितीये की तुम्ही जाऊ नये असंच वाटतंय तिला सुद्धा. माझ्यासाठी तरी प्लीज राहाल नाही तर. राहिलं विचार आहे. तुम्ही असतात ना बाबा, माझं आयुष्य खूप वेगळं घडलं असतं. मी सुद्धा खूप वेगळी घडले असते. तुम्ही गेलात तेव्हा मी सारखी तुमची वाट पाहत असायचे. आणि कालांतराने ती वाटच दिसेनाशी झाली. आणि मग बाबा काय असतात, त्यांची माया काय असते, प्रेम काय असतं, मला कधीच कळलं नाही हो. मग मी सलीलच्या बाबांना भेटले आणि असं वाटलं की माझेही बाबा असेच असतील ना. इनफॅक्ट असेच असावेत. बाबा मी सासरी खूप चुकीची वागले हो. त्यांना खूप दुखावलं मी. पण नंतर मला माझी चूक पटली. ते खूप चांगले आहेत आणि बाबा तर खूपच चांगले आहेत. त्यांचा स्वभाव खूपच चांगला आहे. मी म्हणजे आम्ही तिथनं निघून आलो ना, तर दोघांनाही खूप वाईट वाटलं. अरे पण बच्चा, तुमची सुद्धा इच्छा नव्हती तर तुम्ही तिथून का आला तिकडे राहायला? फक्त सलीलच्या हट्टापायी बाबा. बरे मा, सलील तसा चांगला मुलगा, मेहनती आहे, हुशार आहे. पण एक दोष आहे त्याच्यात. दोषच आहे म्हणावा तर. दोष? स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वाटेल त्या थराला जाईल असा त्याचा स्वभाव झाला. कोरडा झालाय तो आणि म्हणूनच आई वडिलांना विसरला. हा त्याचा कोरडेपणा वाढत गेला ना, तो पुढं तुला त्रासदायक होईल. म्हणून त्याला वेळी समजवायला हवं. येस, हा त्याचा दोष त्याला दाखवून द्यायला हवा. आणि म्हणून मला त्या बाबतीत तुझी मदत आहे. बाबा हे बघ, यानंतर मी सांगेन तसं तुला वागायला हवं. हे बेटा, तुला तुझ्या घरी परत जायचंय ना? हो. सलीलचं लोकांनी कौतुक करावं. त्यानं खंबीरपणानं स्वतःच्या पायावर उभं राहावं असं तुला मनापासून वाटतंय? मग मी काय सांगतो ते नीट लक्षपूर्वक आहे. हो बच्चा, 95% अभि, अनिताचा फोन होता. अरे काय म्हणाले? ती खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. त्या
तेजसच्या आईच्या येण्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागतोय ना. आपल्याला ना एकदा तिच्याकडे जायला हवं. आजकाल काय होतं, तिचं इकडे येणं होत नाही, आपलंही तिच्याकडे जाणं होत नाही. हो ना. मला ना कधी कधी प्रश्न पडतो, जगात असे कुठले लोक आहेत की ज्यांचं सगळं सुरळीत चालू आहे? आहेत ना, जगामध्ये असेही लोक आहेत. आता आपल्या शेजारचा विश्वास बघ, लहानपणापासून त्याला बघतोय, घरामध्ये कधी वाद नाही, भांडणं नाही, कसले प्रॉब्लेम्स नाहीत, सगळं कसं व्यवस्थित चालू आहे. आता आपल्या घरी आधी अनिता माहेर येऊन राहायची म्हणून प्रॉब्लेम्स, मग माझी नोकरी गेली म्हणून, त्यानंतर अवंतिकाचं हे असं झालं म्हणून, आणि आता अनिताला त्या तेजसच्या आईमुळे भोगावं लागणार पण असतं. सारखं काही ना काहीतरी चालू आहे. आणि मध्येच तुझं माधुरी प्रकरण. मी तर रोज सकाळी देवाकडे प्रार्थना करत असतो, देवा त्या माधुरीला सद्बुद्धी दे. अभि, काही काही प्रॉब्लेम्स आपण स्वतःच क्रिएट करतो नाही का? माधुरीच्या बाबतीत म्हणत असशील तर हो. मी तुला दोष देत नाही रे. तू जे काही केलंस ना ते नॅचरल होतं. चुका नकळत घडत जातात. सानिका, यू आर सिम्पली ग्रेट. तुझ्या जागी जर दुसरी एखादी बाई असती ना तर तिने घर डोक्यावर घेतलं असतं. अभि, मी काही गोष्टी शिकले. आपल्याला कुणाबद्दल जर का असं वाईट ऐकू आलं ना तर सत्य समजून घेतल्याशिवाय विश्वास ठेवू नये. ती व्यक्ती आपल्याशी कशी वागली आहे, कशी वागते हे पाहावं आणि मगच ठरवावं. चुका कोणाच्या हातून होत नाही. सानिका, तू हे सगळं असं समजून घेतेस ना, म्हणूनच आपल्या घरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. अभि, असं नुसतं सर्टिफिकेट देण्यापेक्षा घरातल्या माणसांनी आम्हा बायकांना समजून घ्यायला नको का? कधी कधी समजूतदारपणाचंही ओझं होतं रे. मन मारून जगावं लागतं. आमचा होणारा हा कोणमारा कोण समजून घेणार? सॉरी सानिका. सॉरी म्हणण्यापेक्षा तूही समजूतदारपणे वाग. असं म्हणतात ना, आधी चुका करून नंतर विचार करण्यापेक्षा आधी विचार करा आणि वागा. झालं का दर्शन घेऊन? हो, पण तू सारखी सारखी का ग मला भेटायला येतेस? आणि त्याला हे आवडत नाही. तिला नाहीच आवडणार. तुला माहितीये ना ती कशी आहे ते. हे बघ तेजस, ती आत्ता तुझ्याशी नीट वागत असेल, पण एकदा का मी केस जिंकले ना की मग बघ कशी वागते तुझ्याशी ते. तुला सारखी त्रास देईल, तुला खायला प्यायला देणार नाही, मारेल सुद्धा तुला, कोंडून ठेवेल. शौनकला करायची ना तसं. तिच्यामुळेच तो वेडा झाला. हो, मग लोक तुला वेडा म्हणून दगड मारतील, मग तू सुद्धा पळून जाशील. भिकेला लावतील लोक तुला. त्यापेक्षा आश्रमात बरे. मी आहे, साने आजी आहेत. तू तिकडे आलास ना की मी तुला खूप खाऊ घेऊन देईन, नवीन कपडे आणीन, पैसे देईन, आईस्क्रीम सुद्धा घेऊन देईन. काही काम करायला लावणार नाही. पण मी अभ्यास नाही करणार. बरं, नको करूस अभ्यास. आणि तर सारखी मला अभ्यासाला बसवते. मला नाही आवडत. इथे तुला कोणी काही बोलणार नाही. नीट लक्षात ठेव तेजस, मी तुझी आई आहे आणि ती अनिता आहे. तुला त्रास देणारी, मारणारी, तुला कोंडून ठेवणारी, तुला जबरदस्तीने शूटिंग करायला लावणारी, तुझे पैसे हडपणारी. तेजस, सांगशील ना असं कोर्टात? मी तुला आईस्क्रीम घेईन. आईस्क्रीम? सांगशील ना कोर्टात असं? चल, आपण आईस्क्रीम खायला जाऊया. चल. सौरभ, काही निर्णय घेण्याची वेळ आली असं वाटत नाही तुम्हाला? अजूनही आशा वाटते तुम्हाला? मग इनफॅक्ट मी ह्या विषयावर अमोलशी बोललोय, पण असा डिवोर्सचा विषय एकदम कसा काय? मग त्यांच्या मनात काय आहे असं आपल्याला कसं समजणार?
तुम्ही डिवोर्सचं नाव काढल्यावर त्यांची काय रिॲक्शन होते ते आम्हाला पाहायचंच आहे. तरी मामा somehow कमाल आहे तुमची. आम्हाला काही कळतच नाही. अजूनही तुम्हाला आशा वाटते? अवंतिका ज्या पद्धतीने आपल्याशी वागते त्यांनी तडजोड जरी स्वीकारली ना तरी आपल्याला ती त्रासदायक होणार. आम्हाला तर वाटतंय हे सगळं संपवून टाकावं एकदाच. अधिक त्रास आता आम्हाला नको. मग एकदा डिवोर्सचा विषय काढायच्या आधी शेवटचं म्हणजे तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला. ओके, बोलूया आपण एकदा त्यांच्याशी.